नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। आशीर्वाद हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न। सुनील नगर येथील आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 मे 2024 रोजी सकाळी 10 वाजता मोफत महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन माननीय आशिष लोकरे उपायुक्त यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी सौ मंजिरी कुलकर्णी, आरोग्य अधिकारी महानगरपालिका सहाय्यक आयुक्त आतिश बोराडे, SVCS शिक्षण संस्थेचे सचिव शांतया स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन, सर्व पदाधिकारी, संचालक व डॉक्टर्स आणि आरोग्य सेवक यांच्यासह या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे महाआरोग्य शिबिर यशस्वी केले। तरी सुद्धा डॉक्टरचे जे असं आपण व्यवस्थित करू शकतो, सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री नंतर कोणी वैद्यकीय सेवा देण्यात होती असं पण होऊ नये की कोणी असं पण हॉस्पिटल केलेलं क्वालिफाईड नर्सिंग काम केलेलं आहे आणि मी स्वतः त्यामुळे सेवा दिलेलं आहे। एवढा मोठा MD मेडिसिन क्रिटिकल बघून असताना सुद्धा हॉस्पिटलचा कोण भाग त्यांनी उचललेला आहे तर त्यांना अत्यंत सौम्य दरात आपण ट्रीटमेंट दिली। पेशंटचं समाधान हे जास्त महत्त्वाचं आहे। पेशंटचं समाधान असेल तर हे हॉस्पिटल ज्या अर्थी चालू केलं आहे त्याला न्याय भेटला किंवा ते उद्देश पूर्ण झाला असं होतं। तर इथे उपस्थित सर्वजण आणि तुम्ही घरी गेल्यावरती आसपास तुमच्या घराशेजारी लोकांना सांगा की या मोफत आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा। असेच आरोग्य शिबिर वर्षातून 2-3 वेळेस आणि दर वर्षाला वर्धापन दिनानिमित्त वर्षानुवर्षे अरेंज करण्याची आमच्याकडे संधी उपलब्ध करून देवानी द्यावी अशी विनंती करतो। आपल्या हॉस्पिटलला आणि आपलं हॉस्पिटल चालू केले त्याबद्दल त्यांचे आम्हाला आमच्या हॉस्पिटलवर विश्वास ठेवून जी सेवा करून घेत आहे त्याबद्दलही तुमचं धन्यवाद मानतो। आमचे इतर स्टाफ, आमचे दत्ता शिंदे जे आमचे मेन पाया आहेत, त्यांचा जे उद्देश आहे प्रत्येक एरियामध्ये सर्व समाजसेवा रुग्णसेवा द्यायचा पण आम्ही चारही एरियाला आमच्या हॉस्पिटल एकदम कुठल्यामध्ये क्वालिटीपेक्षा पुढचं काम करून सगळे हॉस्पिटल सांभाळतात, त्यांचेही धन्यवाद। आमचा आज किती वर्धापन दिन आहे। 2 वर्ष अगोदर आपल्याला आम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं होतं। तर त्या भागात MIDC भागात किंवा कलावती नगर, सुनील नगर भागात एकही चांगलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नव्हतं। तर टीम आहे त्यांच्यासाठी किशोर गायकवाड वाईस चेअरमन आहे। ह्या एरियात आपल्याला एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढतात तर हे जे काय कामगार एरिया आहे, कामगार लोक आहेत त्यांना आपण चांगलं सोय देऊ शकतो आणि त्यांना आरोग्याच्या ह्याच्यात त्यांना काही जास्त त्रास न घेता त्यांच्या एरियामध्ये आपण काढतो तर त्यांना जवळपास मोठं हॉस्पिटल म्हणजे त्यांना 10 किलोमीटर जावं लागतं। आता जे आहे त्यांच्या एरियात एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजे काढलं त्याच्यानंतर लोकांना खूप सोय जातात आणि पेशंटला पहिलं बघतो, बिल वगैरे आम्ही नंतर विचार करतो। पेशंटला कसं सर्व्हिस द्यायचं आणि कसं पेशंटला बरा करायचं हे आमचं पहिलं उद्देश। तर ह्या 2 वर्षात आम्ही चांगल्या प्रकारे सर्व्हिस देऊ शकतो आणि 1000च्या वर आमचे IPD ॲडमिशन झालेले आहेत आणि 1500पर्यंत डे केअर झालेले आहेत आणि 2000 ते 3000पर्यंत आमचे OPD पेशंट झालेले आहेत। ऑपरेशनसुद्धा जवळपास 450 ते 500 ऑपरेशन आमच्या 2 वर्षात काम केलेलं आहे। आज तुमचं वर्धापन दिन आहे 22 मे
या दिवशी 2 वर्षापूर्वी या हॉस्पिटलची सुरुवात झाली. या हॉस्पिटलमध्ये जसं माझं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे जवळपास उपलब्ध नाही आहे. तर हॉस्पिटलची गरज आणि हॉस्पिटलच्या आसपासच्या एरियाची जी अर्निंग कॅपॅसिटी आहे ते बरंचसं कामगार वर्ग आहे. तर त्यांच्या दृष्टिकोनातून कमीत कमी दरात आणि चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या हॉस्पिटलची सुरुवात करण्यात आली. आज द्वितीय वर्धापन दिनानिमित्त एक महाआरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. आतापर्यंत या हॉस्पिटलमध्ये सर्व स्पेशालिटी ब्रांचेसमधले ॲडमिशन झालेले आहेत.